राम राम मंडळी. आज होता संडे आणि संडे म्हणलं की दिवसभर कामात जातो, पण आम्ही आज ठरवलं होतं आज आपला हॉल आणि आपली बेडरूम व्यवस्थित करून घ्यायची. कारण खूप दिवसापासून फ्रेम आणलेली होती महाराजांची आणि ती लावायला वेळच नव्हता. मग ह्यांनी सगळं माप मेजरमेंट घेतलं आणि सगळे खिळे वगैरे ठोकले, ड्रिल केलं आणि व्यवस्थित अरेंजमेंट करून महाराजांच्या फ्रेमला वरती लावून घेतलं. बघा किती सुंदर दिसत आहे महाराजांची फ्रेम. आम्ही हॉलमध्ये लावलेली आहे. दरवाजातून एंट्री केल्या केल्या महाराजांची फ्रेम दिसेल असं केलेलं आहे. आणि नंतर ते काम झालं की वरती बेडरूममध्ये गेलो. त्यानंतर वरचं काम करायला सुरुवात केली, कारण खूप दिवसापासून आमच्या दोघांचीही फ्रेम तयार केलेली होती, ती पण आम्हाला लावायची होती. आणि हे आम्ही काही शेप्स आणले होते ॲमेझॉनवरून मागवलेले, तर ते लावायचे होते. सो मग म्हणलं की आज आपण सगळं काम करायचंच. मग ड्रिल मारून घेतली. ड्रिल मारून झाल्यानंतर व्यवस्थित सगळे खिळे वगैरे लावून घेतले, कारण मेजरमेंट घेऊन सगळं करावं लागत होतं. जर मेजरमेंट चुकलं तर चुकलं. मी पण थोडी शायनिंग मारली आणि मग ह्यांनी जी बेसला मी काच लावणार होतो ती सगळी ॲडजस्ट केली. त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घेतलं आणि ते मेजरमेंट करून झाल्यानंतर ते प्रॉपर काच लावून घेतली, कारण त्याला 2 होल होते साईडला, त्याच्यामुळे ते प्रॉपर ॲट द टाईम ते सगळे आले पाहिजे होते. आणि बघा त्याच्यावर आम्ही फ्रेम ठेवलेली आहे. बघा किती सुंदर दिसत आहे फ्रेम. ही ॲक्च्युली फोटो ह्याला रिमूव्ह करू शकून आपण दुसराही फोटो टाकू शकतो. सो 2-3 प्रिंट करून घेतलेलं आहेत आम्ही. हे बघा ॲडॅप्टर आहे, कारण ही लाईटवाली फ्रेम आहे. सो त्याला ॲडॅप्टर आणि कनेक्शनची गरज पडली आहे. बघा लाईट लावलेली आहे, त्याच्यामुळे एवढा ब्राईट दिसत आहे फोटो. आता बघा लाईट ऑफ करतो. लाईट ऑफ केल्यानंतर एकदम नॉर्मल फोटो दिसत आहे, कारण प्रत्येक वेळी आपण लाईट लावणार नाही आहे. जेव्हा संध्याकाळ होणार आहे तेव्हाच आपण लावणार आहे. आता बघा लाईट लावल्यानंतर किती चेंज दिसतो. सो आम्ही खूप सारे प्रिंट काढलेले आहेत आणि आम्ही कंटिन्यू ते 1-2 महिन्यांनी चेंज करत राहणार आहे. आता ते शेप्स लावायचं आलं. मग ते शेप्स कसे लावायचे, कुठे लावायचे, कसे लावायचे, हे आम्ही दोघं डिस्कस करून बघत होतो, लावून बघत होतो कसं दिसतंय कसं नाही. मग ते आमच्या दोघांचं फायनली ठरलं कसं लावायचं आणि दोन्ही साईडला लावायचं. आधी ठरवलं होतं की एकाच साईडला लावू, नंतर म्हणलं नाही ते चांगलं दिसणार नाही, म्हणून ठरवलं 4 शेप्स आहेत, राईट साईडला 2 लावूयात, लेफ्ट साईडला 2 लावूयात. मग तेही व्यवस्थित मेजरमेंट घेतलं, ड्रिल केलं, सगळे खिळे वगैरे ठोकून घेतले, स्क्रू ड्रायव्हरने पॅक केलं आणि खाली त्याला बेसला एक छान अशी रेक्टँग्युलर प्लेट होती, ती पण आम्ही त्याला ॲड केली. आता बघा किती छान दिसत आहे फ्रेम. आणि त्याच्या साईडला आम्ही 4 टकलू ठेवले होते, तेही व्यवस्थित लावून ठेवलेले होते. त्याच्यामुळे बघा किती छान लुक आलेला आहे फ्रेमला आणि शेप्सला. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कसं वाटत आहे फ्रेम आणि शेप्स.